नमस्कार. श्री स्वामी समर्थ. प्राचीन काळापासून दिवेशी संबंधित अनेक मान्यता प्रचलित आहेत आणि पुराणामध्येही दिवेशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. दिव्याद्वारे आपल्याला अनेक प्रकारचे संकेत मिळू शकतात. दिव्याची ज्योत तीव्र असणे किंवा दिवा अचानक विझणे, दिव्याचे तेल संपेपर्यंत दिवा जळत राहणे इत्यादी प्रकारच्या घटनांद्वारे आपल्याला अनेक महत्त्वाचे संकेत मिळतात. मैत्रिणींनो, आज आपण दिव्याशी संबंधित महत्त्वाच्या नियमांबद्दल आणि मिळणाऱ्या शुभ अशुभ संकेताबद्दल जाणून घेऊया. दिव्याला हिंदू धर्माच्या पुराणामध्ये आणि शास्त्रामध्ये दिव्याला खूप महत्त्व दिले गेले आहे. तसेच दिवा लावण्यासंबंधित अनेक महत्त्वाचे नियमही सांगितले गेले आहेत की दिवा अंधारातून प्रकाशाकडे नेतो, दरिद्रता समाप्त करून घरात सुख समृद्धी आणतो. परंतु दिवा लावताना अनेक वेळा लोक शास्त्राच्या नियमांचं पालन करत नाहीत, ज्यामुळे त्यांना दिवा लावण्याचा कोणतेही शुभ फळ प्राप्त होत नाही. जर तुम्ही योग्य विधीने घरात किंवा मंदिरात दिवा लावला तर तुम्हाला त्याचे खूप शुभ परिणाम मिळतील. दिवा तुमच्या जीवनातील सर्व प्रकारची नकारात्मकता नष्ट करतो. दिवा तुम्हाला अंधारातून प्रकाशाकडे नेतो. घरात दिवा लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरातील सदस्यांमध्ये शांतता राहते. म्हणजेच दिव्याला कलशाचा नाश करणारा म्हणून संबोधले गेले आहे. सर्वात आधी तुम्ही लक्षात ठेवा की तुम्ही घराच्या मंदिरात जो दिवा लावता किंवा देवघरात दिवा लावल्याने तुम्हाला अनेक प्रकारचे लाभ दिसून येतील. पुराणामध्ये सांगितले गेले आहे की देवघरात संध्याकाळी दिवा लावल्याने दुःख आणि दारिद्र्याचा नाश होतो. शास्त्रामध्ये संध्याकाळच्या वेळी पूजा करण्याचे महत्त्वही सांगितलेलं आहे. संध्याकाळी दिवा लावल्यानंतर घरातून नकारात्मक शक्ती दूर राहतात. कोणतीही वाईट शक्ती तुमच्या घरात प्रवेश करू शकत नाही. ज्या घरात दिवा लावला जात नाही त्या घरात राहणाऱ्या लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्या घराचा प्रमुख व्यक्तीला खूप मेहनत केल्यावरही यश मिळत नाही, घराच्या धनाचे आगमन होत नाही आणि खर्चही वाढू लागतो, ज्यामुळे परिवारातील लोक कायम दुःखी आणि निराश राहतात. या दुःखाचा निराशेचा सामना करण्यासाठी दिवा महत्त्वाची भूमिका बजावतो. दिवा घराला प्रकाशमान करतोच, तसेच तुमच्या मनाच्या अंधकारालाही नष्ट करतो. हे झाले दिव्याचे थोडक्यात महत्त्व. तर मित्रांनो, आज आपण घरात दिवा लावण्याच्या संबंधित महत्त्वाच्या नियमांबद्दल जाणून घेणार आहोत. तसेच पूजा घरात दिवा कसा लावावा, कोणत्या देवी देवतांच्या मूर्तीसमोर दिवा लावू नये, दिव्याचेही विविध प्रकार असतात, कोणता दिवा कधी आणि कोठे लावावा, तसेच देव्हाऱ्यात कोणते देव असावेत व कोणते देव नसावेत हेही माहिती आपण पुढे जाणून घेणारच आहोत. आणि दिवा लावल्याने मिळणाऱ्या शुभ फळांबद्दल जाणूनही घेणार आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये दिव्याबद्दल खूप महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, जी तुम्ही सर्वांनी जाणून घेणे खूप गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर नियमितपणे घरात दिवा लावला जात असेल तर घरात सदैव सकारात्मक ऊर्जा सक्रिय राहते. वास्तुदोष वाढवणारी नकारात्मक ऊर्जा समाप्त होते. दिव्याच्या धुरामुळे वातावरणात असलेले हानिकारक सूक्ष्म किटाणूही नष्ट होतात. जेव्हा दिवा देवतांच्या मूर्तीसमोर लावला जातो तेव्हा दिव्याच्या प्रकाशाचे किरण देवी देवतांच्या मूर्तीवर आदळून घरात चारही दिशांना पसरतात. त्यामुळे घरातून नकारात्मकतेचा नाश होतो. जेव्हा ही किरणे आपल्या शरीरावर पडतात तेव्हा त्यांच्या माध्यमातून आपल्याला अनेक प्रकारचे लाभ मिळतात. या प्रकाशाच्या किरणांद्वारे आपल्याला देवी देवतांचे आशीर्वाद मिळतात. तसेच शरीरात असलेल्या रोगांचीही नाश होतो. जेव्हा तुम्हाला अस्वस्थ वाटते, मनात नकारात्मक विचार येतात किंवा तुम्ही कोणत्या तरी रोगाने त्रस्त असता तेव्हा तुम्ही आपल्या पूजाघरात देवी देवतांच्या मूर्तींसमोर दिवा नक्की लावा. जेव्हा दिव्याच्या प्रकाशाची किरणे देवी देवतांच्या मूर्तीपासून परावर्तित होऊन तुमच्या शरीरावरती पडतात तेव्हा तुमच्या आतली प्रत्येक निराशा आणि नकारात्मकता नष्ट होईल. दिवा लावण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणती असते तर दिवा सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून ते सकाळी 10 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 5 ते 7 वाजण्याच्या दरम्यान लावणे अत्यंत शुभ मानले जाते. संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावल्यास घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही. त्यामुळे दररोज घराबाहेर एक दिवा नक्की लावा. जर तुम्ही तुपाचा दिवा लावला तर अधिकच शुभ परिणाम मिळतील. तुम्ही देवाच्या समोर दोन्ही प्रकारचे दिवे लावू शकता. तुम्हाला फक्त हे लक्षात ठेवायचं आहे की जर तुम्ही देवाच्या उजव्या हाताला बाजूला दिवा लावत असाल तर तो तुपाचा असावा आणि देवाच्या डाव्या हाताच्या बाजूला दिवा लावत असाल तर तो तेलाचा दिवा असावा. तुपाचा दिवा सर्वोत्तम मानला गेलेला आहे. दिवा लावण्यापूर्वी या गोष्टींचे ध्यान ठेवा की दिवा फुटलेला किंवा तडा गेलेला किंवा चिरलेला नसावा. देवाच्या समोर खंडित दिवा लावू नये, हे अशुभ मानले जाते. तुपाचा दिवा देवाला अर्पण करण्यासाठी लावला जातो. तेलाचा दिवा आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी लावला जातो. या गोष्टींचे विशेष ध्यान ठेवा की पूजेदरम्यान दिवा विझू नये. असे झाल्यास पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही. तुपाच्या दिव्यासाठी कापसाची जोडवात वापरली जावी तर तेलाच्या दिव्यासाठी लाल धाग्याची वात श्रेष्ठ मानले गेलेले आहे.
तसेच संध्याकाळच्या वेळेस घराच्या मुख्य दरवाजावर एक दिवा रोज लावला पाहिजे, त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होऊन घरात प्रवेश करतात। नेहमी लक्षात ठेवा की दिवा जमिनीवर न ठेवता तांदळावर किंवा दुसऱ्या कशावर तरी, जसे की फुलांच्या पाकळीवर देखील तुम्ही ठेवू शकता। अक्षदावर दिवा ठेवल्याने ऐश्वर्य आणि धनसंपत्तीमध्ये वाढ होते। पिण्याच्या पाण्याच्या भांड्याजवळ तुपाचा दिवा लावला तर त्यामुळे घरात धनाची वाढ होते। आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतात। तसेच लक्षात ठेवा की कधीही एका दिव्यापासून दुसरा दिवा लावू नये। दिवा नेहमी वेगवेगळा लावावा, अगदी पूजा करताना सुद्धा। जर घरामध्ये धनाचा खर्च अधिक होत असेल किंवा घरात पैसा टिकत नसेल तर उत्तर दिशेला एका जलाच्या पात्रात दिवा नक्की लावा, त्यामुळे घरात लक्ष्मी स्थिर राहते आणि धनाचा खर्च नियंत्रणात होतो। तसेच संध्याकाळी दिवा लावताना या मंत्राचा जप नक्की करावा। शुभं करोति कल्याणम आरोग्यम धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तते। या मंत्राचा साधा अर्थ असा आहे की शुभ आणि कल्याण करणाऱ्या, आरोग्याने धनसंपत्ती देणाऱ्या, शत्रुबुद्धीचा नाश करणाऱ्या दिव्याच्या ज्योतीला नमस्कार आहे। शास्त्राच्या मान्यतेनुसार मंत्र जपांसह दिवा प्रज्वलित केल्यास घरात सुख समृद्धी राहते, सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतात आणि विविध दिशांमध्ये दिवा लावल्याने काय लाभ होतो हेही आपण जाणून घेऊया। जर तुम्ही दिव्यांची ज्योत पूर्व दिशेत ठेवली तर आरोग्य प्राप्त होते, त्यामुळे घरातील सदस्यांना दीर्घायुष्य लाभते, घरातून रोगराई दूर होते। वास्तुशास्त्रानुसार पश्चिम दिशेत दिव्याची ज्योत ठेवल्याने मानसिक त्रासापासून मुक्ती मिळते। जर परिवारातील सदस्यांना कोणत्याही प्रकारचा ताण किंवा मानसिक वेदना असेल तर पश्चिम दिशेला दररोज एक दिवा नक्की लावावा। उत्तर दिशा धनाची दिशा, कुबेरांची दिशा आहे। या दिशेत दिव्याची ज्योत ठेवली धनाशी संबंधित समस्या समाप्त होऊ लागतात। आर्थिक स्थिती मजबूत होते। दक्षिण दिशेकडे दिवा ठेवू नये, कारण ही यमाची दिशा आहे, मृत्यूची दिशा आहे आणि या दिशेत दिव्याची ज्योत तेव्हाच ठेवली जाते जेव्हा कोणाचा तरी मृत्यू होतो। आपण देवघराची समय लावतो व निरंजन लावतो, त्यात तेल आणि तूप एकत्र घालू नये। तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा लावावा। समईच्या ज्योतीवर निरंजन किंवा दुसरा कोणताही दिवा पेटवायचा नाही। दिव्यामध्ये नेहमी 2 वाती लावायच्या, जीवाच्या आणि शिवाचं प्रतीक म्हणून या वाती लावायच्या असतात। तसेच वात लावल्यानंतर जळालेल्या काड्या तशाच घरामध्ये दिवसेंदिवस राहतात, त्यामुळे सुद्धा जास्तीत जास्त निगेटिव्ह एनर्जी निर्माण होते। अशा जळालेल्या काड्या वेळोवेळी फेकून देत चला। आता दिव्याच्या संकेताबद्दल जाणून घेऊया। 1. जर पूर्व दिशेत तुम्ही दिव्याची ज्योत ठेवली आणि दिव्याची ज्योत अचानक वाढायला लागली तर हे खूप शुभ संकेत मानले जातात। तुम्हाला कोणत्या रोगामुळे किंवा दीर्घकाळापासून चाललेल्या आजारापासून सुटका मिळू शकते। पण जर या दिशेत दिवा ठेवला असता लगेच विझला तर तुम्हाला आरोग्य संबंधित समस्या भोगाव्या लागू शकतात किंवा तुमच्या कार्यात अपयशाचा सामना करावा लागू शकतो। 2. जर तुम्ही उत्तर दिशेत दिवा लावला असेल किंवा दिव्याची ज्योत वाढायला लागली तर तुमच्यासाठी हे खूपच शुभ संकेत आहेत। हे धनाच्या प्रतीचे संकेत मानले जातात आणि जर या दिशेत ठेवलेला दिवा तेल संपेपर्यंत चालला तर तुमच्या व्यापारात किंवा कोणत्याही कार्यात फायदा होण्याचे संकेत मानले जातात। 3. दक्षिण दिशेत दिव्याची ज्योत ठेवली आणि ती अचानक विझली तर हे अशुभ संकेत मानले जाते आणि जर या दिशेत दिवा ठेवला असता दिव्याची ज्योत वाढायला लागली तर तुमचे पितृ तुमच्यावरती अत्यंत प्रसन्न आहेत आणि त्यांचे आशीर्वाद तुमच्यावरती आहेत। 4. जर पश्चिम दिशेत दिव्याची ज्योत ठेवली आणि दिव्याची ज्योत अचानक वाढली तर यामुळे तुमचा मानसिक ताण कमी होतो आणि जर दिवा तेल संपेपर्यंत जळतच राहिला तर दीर्घ काळापर्यंत तुमच्या जीवनात सुख शांती राहते। तर आता जाणून घेऊया दिव्यात कोणते तेल कोणत्या देवतेसाठी वापरायचे आहे। शनिदेवाच्या पूजेमध्ये मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते, यामुळे सर्व प्रकारचे दोष नष्ट होतात। शनिवारी शनिदेवांची पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावला जातो। याचबरोबर तुम्ही जर दिव्यात एक लवंग टाकली तर अधिक शुभ परिणाम तुम्हाला मिळतील। सूर्यदेवाला तुपाचा दिवा लावल्याने रोगाचा नाश होतो। सूर्यदेवाला तिळाच्या तेलाचा दिवा लावल्यास सर्व प्रकारच्या समस्यांचे समाधान होते व दुर्दैवही नष्ट होते। संकटमोचन हनुमानजीच्या समोर चमेलीच्या तेलाचा दिवा लावल्यास हनुमानजी प्रसन्न होतात आणि सर्व संकटांचा नाश करतात। संध्याकाळच्या वेळी नकारात्मक शक्ती अधिक सक्रिय होतात आणि त्यामुळे दररोज घरासमोर एक दिवा नक्की लावला पाहिजे। यामुळे तुमच्या जीवनावर वाईट शक्तींचे प्रभाव पडत नाहीत। या वाईट शक्ती घरात प्रवेश केल्यास अनेक प्रकारच्या समस्या उभ्या राहतात। तुमची सर्व कामे अचानक बिघडायला लागतात। घरात वारंवार क्लेश, वादविवाद, धनाची हानी यासारख्या समस्या निर्माण होऊ लागतात। यापासून वाचण्यासाठी रोज संध्याकाळी एक दिवा नक्की लावला पाहिजे आणि देवांकडे प्रार्थना देखील करावी। जर तुमच्या घरात धनाशी संबंधित समस्या, नोकरी किंवा व्यवसायाशी संबंधित समस्या खूपच जास्त असतील तर तुम्ही घराच्या उत्तर दिशेस दररोज तुपाचा दिवा लावायला पाहिजे। जेव्हा दिवा जळतो तेव्हा घरातून निघणारी सकारात्मक ऊर्जा किरणे तुमच्या घराच्या
वातावरणाला शुद्ध बनवतात, तुमच्या जीवनातील सर्व समस्याचा अंत करतात। यामधून निघणारी सकारात्मक ऊर्जा तुमच्या मनाला शांतही ठेवते। दिवा लावण्यासाठी धातूचा दिवा वापरा। जर तुम्ही मातीचा दिवा वापरत असाल तर तो खंडित नसावा, तसेच दिवा जळत असताना तो न विझण्याची काळजीही घ्यावी। जर कोणत्याही कारणाने दिवा विझला तर देवाकडे क्षमा मागून दिवा पुन्हा प्रज्वलित करावा। देवघरातील दिवा कधीही बदलण्याची चूक करू नका। जर तुमच्या देवघरातील दिवा फुटला किंवा खराब झाला किंवा खंडित झाला तरच तुम्ही तो दिवा बदलावा, पण तरीही तुम्ही या दिव्याला फेकून देऊ नका, कारण तो दिवा खूप जुना असतो आणि त्यात सिद्ध झालेली दिव्याची शक्ती असते आणि त्यात सकारात्मक ऊर्जा देखील असते। आता पाहूया, जर तुमच्या दिव्यात वात शिल्लक राहिली तर त्याचे काय परिणाम होतात। 1. जर तुम्ही मंदिराच्या बाहेर कोणत्याही ठिकाणी पूजा करता, म्हणजे समजा जर तुम्ही पिंपळाच्या झाडाला दिवा लावला आहात, तर हे लक्षात ठेवा की तुमची वात पूर्णपणे जळली पाहिजे आणि त्यात तेल किंवा तूप शिल्लक राहू नये, कारण हे तुमच्या चांगल्या आरोग्यावर खूप प्रभाव टाकते। 2. जर तुमच्या घराच्या मंदिरात दिव्याची वात पूर्णपणे जळत नसेल किंवा पूजा करताना दिवा वारंवार विझत असेल तर नक्कीच तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा आहे आणि ती तुमच्या पूजेत विघ्न आणण्याचा प्रयत्न करत आहे, कारण तुमच्या घरात नकारात्मक शक्तीचे वास्तव्य झाले आहे आणि त्यांना सकारात्मक शक्तीमध्ये बदलण्यासाठी तुम्ही दिवा लावल्यानंतर श्री स्वामी समर्थ किंवा ओम गण गणपती नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय यापैकी कोणत्याही मंत्राचा जप करावा। असे केल्याने सुद्धा सकारात्मक ऊर्जा वाढते आणि नकारात्मक ऊर्जा संपुष्टात येते। कारण मित्रांनो, तुम्हाला माहीत असेलच की एका वातावरणात एकच प्रकारची ऊर्जा राहू शकते आणि मग ती सकारात्मक ऊर्जा किंवा नकारात्मक ऊर्जा, आणि या वाईट शक्ती असतात ज्या कधीही तुमच्या घरात दैवी शक्तीचे वास्तव्य होऊन देत नाहीत, कारण जर तुमच्या घरात देवाची कृपा झाली तर या वाईट शक्तींना तिथून जावे लागेल। त्यामुळे या वाईट शक्ती नेहमीच तुमच्या पूजेत अडथळा आणण्याचा प्रयत्न करत असतात आणि यामुळे आपण दिवा वारंवार विझतो आणि दिव्याची वात पूर्णपणे जळत नाही। मित्रांनो, जर पूजा अर्चा केल्यानंतर ही वारंवार तुमचा दिवा विझत असेल आणि हे लक्षण वारंवार दिसत असेल तर तुम्ही एक उपाय करू शकता, गंगाजलाचं, कारण गंगाजलाला सर्वात पवित्र मानले जाते। तर तुम्हाला काय करायचं आहे, गंगाजलाने एक वर्तुळ तयार करायचं आहे, त्यात दिवा ठेवा, कारण गंगाजलाला खूप पवित्र मानले गेलेलं आहे। महादेवाचा वरदान देखील गंगाजलाला मिळालेला आहे। गंगाजलात कोणतीही वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही आणि त्यामुळे गंगाजल खराबही होत नाही। गंगाजल प्रत्येक प्रकारच्या ऊर्जेला सकारात्मक ऊर्जेमध्ये बदलते। जर तुम्ही गंगाजलाने बनवलेल्या वर्तुळात दिवा ठेवला तर तुमच्या पूजेमध्ये कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक शक्तीला येऊ देणार नाही आणि कोणतीही नकारात्मक ऊर्जा दिव्याला त्रास देणार नाही। तर मित्रांनो, या प्रकारे दिवा लावून तुम्ही तुमच्या जीवनाला सुख समृद्धीने भरू शकता। आता आपण जाणून घेऊया की जर घरातच तुमच्या देवांना जागा नसेल तर तुमची पूजा भक्ती कशी सार्थक लागेल। म्हणून आपल्या घरात छोटेसे का होईना देवघर पाहिजे। घरात देवघर असल्यामुळे आपल्या घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि उत्साहित राहते आणि या माहितीमध्ये आपण देवघराचे महत्त्वाचे थोडक्यात नियम जाणून घेऊया। 1. देवघर भिंतीला किंवा आपण जे लाकडी पाट वापरतो त्याला लाल रंग किंवा केशरी रंग लावावा। 2. देवघर नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवायचं आहे। देवघरात धूळ साचता कामा नये। देवांना आंघोळ घालण्याचं पाणी हे देखील स्वच्छ आणि निर्मळ असावं। आपण जे पाणी पितो त्याच पाण्याने देवांना आंघोळ घालावी। देवांना आंघोळ घातलेलं पाणी एखाद्या झाडाला तुम्ही घालू शकता। ते पाणी पायदळी तुडवले जाणार नाही याची काळजी घ्यावी, कारण ते पाणी तीर्थ समजले जाते आणि ते पाणी तुळशीमध्ये विसर्जित करू नये, कारण त्यामध्ये आपण शिवपिंडीलाही अभिषेक करत असतो, आंघोळ घालत असतो आणि शिवपिंडीचे पाणी तुळशीमध्येही विसर्जित करू नये। तुळशी पूजेमध्ये ते वर्जित आहे। 3. आपल्या देवघरात कोणत्याही देवांची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नये। तसेच आपल्या घरातील देवघरात उजव्या सोंडीचा गणपती सुद्धा ठेवू नये, कारण उजव्या सोंडीच्या गणपतीचे शास्त्र खूप कठीण असते आणि त्यांची पूजा ही खूप कठीण असते। ते जर आपल्याकडून व्यवस्थित पाळले गेले नाही तर आपल्याला दोष लागू शकतो आणि म्हणून आपल्या देवघरात नेहमी डाव्या सोंडीचा गणपती ठेवावा आणि दररोज देवपूजा करताना प्रथम गणपतींची पूजा करावी, प्रथम गणपतींना आंघोळ घालावी, प्रथम गणपतींना आसनस्थ करावे, प्रथम गणपतींना गंध लावावा। तसेच आपली कुलदेवता आणि कुलदैवत माहिती असणं खूप गरजेचं आहे। जर माहीत नसतील तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागते। आपल्या देवघरात आपल्या कुलदेवतेचे एक फोटो किंवा एक मूर्ती असणे खूप आवश्यक आहे। 4.
देवघरात नंदी नागांसह एकत्र महादेवांची पिंड ठेवू नये, कारण आपण जेव्हा महादेवांच्या पिंडीवर अभिषेक घालतो तेव्हा या अभिषेकाचं पाणी नंदीवर पडते. नंदी हा महादेवांचा शिष्य आहे आणि ते पाणी नंदीवर पडल्यामुळे त्याचा कोप होतो आणि त्यामुळे आपल्यावर संकटे उद्भवू शकतात. 5. आपण देवाला जी फुले वाहतो म्हणजे जे निर्माल्य बनते ते पुन्हा वापरात आणायचं नसतं. देवी देवतांना वाहिलेली फुलं, नैवेद्य या गोष्टी अनेक दिवस प्लॅस्टिकच्या पिशवीत साठवून ठेवल्या जातात आणि हे निर्माल्य वेळेस घराबाहेर टाकले नाही तर घरात वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. भंगलेल्या किंवा तुटलेल्या मोडलेल्या मूर्ती किंवा देवांचे फोटो देवघरात व पूजेत ठेवू नयेत. देवी देवतांच्या भंग पावलेल्या मूर्ती एखाद्या झाडाखाली अथवा मंदिरात विसर्जित कराव्यात. 6. देवांच्या मूर्तींचे तोंड किंवा फोटोंचे तोंड दक्षिणेकडे करून ठेवायचे नसतात. देवघर नेहमी ईशान्य दिशेला असावे. देवांचे तोंड पूर्व उत्तर दिशेला असावीत. देवघरातील शाळेगाळामुळे अक्षदा व्हायच्या नसतात. शिवपिंडीवर हळदीकुंकू व्हायचे नसते. शिवपिंडीला भस्म लावायचा असतो. ओले कपडे घालून म्हणजेच ओल्या वस्त्री, ओले केस किंवा मोकळे केस सोडून देवपूजा करायची नसते. 7. देवांना एका हाताने कधीच नमस्कार करायचा नसतो. 2 हाताने नतमस्तक होऊन मनापासून भक्तिभावाने भगवंताला नमस्कार करावा, तरच तो भगवंतापर्यंत पोहोचतो. देवांना नमस्कार करताना आपल्या डोक्यातील टोपी काढून नमस्कार करावा. देवापुढे नतमस्तक व्हायचे असते. आपण त्यांना शरण गेलेला असतो. तसेच देवघरात घंटी जरूर असावी. सकाळ संध्याकाळी घंटीनाद व्हायला हवा, यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते. घंटी झाल्यामुळे घरातील वातावरण सकारात्मक होते आणि प्रसन्न राहते. आपण देवघरात किंवा मंदिरात जी स्तोत्रे किंवा मंत्र म्हणतो ती मोठ्या आवाजात म्हणायची, परंतु जप करताना देवाचे नामस्मरण करत असतो, म्हणून ते शांततेतच केलेले अधिकच चांगले. 8. देवांना आपण जेव्हा गंध लावतो तो गंध करंगळी शेजारील बोटाने लावायचा असतो आणि आपल्या पितरांना म्हणजेच पूर्वजांना अंगठ्या शेजारील बोटाने गंध लावायचा, स्वतःला मधल्या बोटाने गंध लावायचा व इतरांना अंगठ्याने गंध लावावा. 9. नैवेद्याच्या पानात किंवा ताटात मीठ वाढू नये. त्याचप्रमाणे कांदा, लसूण, लिंबू देखील वाढू नये, कारण हे सर्व पदार्थ तामसे आहेत आणि तामसे पदार्थ देवांना चालत नाहीत. 10. मारुती हा ब्रह्मचारी आहे आणि त्यामुळे त्यांची मूर्ती देवघरात ठेवायची नसते. त्यांची मूर्ती जर देवघरात ठेवली तर घरातील 3ऱ्या पिढीचा वंश खंडित होण्याची शक्यता असते आणि म्हणून मारुतीची मूर्ती देवघरात ठेवू नये. देवघरात कमीत कमी मूर्ती व फोटो असावे. देवांचे फोटो दक्षिण भिंतीला लावू नये. देवघराच्या अगदी समोर तिजोरी नसावी. तिजोरीसाठी उत्तरेकडे तोंड करून सेपरेट जागा असावी, कारण उत्तर ही दिशा लक्ष्मींची आहे. देवघरात पूर्वजांचे फोटो लावू नका. पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी दक्षिण दिशा योग्य आहे. तसेच घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे येथे दिवसातून काही काळासाठी सूर्यप्रकाश आणि ताजी हवा पोचेल. त्यामुळे घरातील विविध दोष आपोआप नष्ट होतील. घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष राहणार नाही. सूर्यप्रकाश घरामध्ये आल्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न आणि निर्मळ होऊन जाते. 12. देवघरात पांढरी संगमरवरी फरशी बसवावी. देवघरात बाळकृष्णांची मूर्ती असावी. घरामध्ये अन्नपूर्णा मातेची देखील मूर्ती असावी. यामुळे घरामध्ये अन्नधान्यांची कधीही कमतरता भासणार नाही. तसेच देवघरामध्ये कुलदेवीचा टाक असणेही अत्यंत आवश्यक आहे. देवघरामध्ये लक्ष्मीची चांदीची किंवा पितळीची मूर्ती नक्की असावी. 13. माता लक्ष्मींची आपल्याकडून सेवा झाली पाहिजे, म्हणून महालक्ष्मीची मूर्ती आपल्या घरी कमळावर आसनस्थ झालेली असावी. लक्ष्मीची मूर्ती मात्र उभी असलेली घरामध्ये ठेवू नये. ती कमळामध्येच विराजमान आहे अशीच मूर्ती घरामध्ये ठेवावी. त्यामुळे आपल्या घरात लक्ष्मीचा निरंतर वास असतो. 14. देवघराच्या वरील बाजूस निर्माल्य असू नये. तसेच कोणत्याही प्रकारची अडगळ ही देवघराच्या वरती ठेवू नये. आपले पूजेचे सामान सुद्धा एखादा खाली ड्रावर करून त्यामध्ये ठेवावं. पूजेचं सामान व्यवस्थित ठेवावं. इकडे तिकडे पसरलेले नसावे. पूजेच्या सामानाला कोणाचाही पाय लागणार नाही याची काळजी घ्या. पूजेचं सामान ठेवताना स्वच्छ ठिकाणी ठेवावं. त्यामुळे त्याच्यामध्ये निर्मळता, सात्विकता, पवित्रता राहिली पाहिजे. 15. देवघरात यंत्र असल्यास ती उभी मांडू नये. जमिनीशी समांतर अशी मांडावी आणि यंत्र अखंड असावीत, ती जोडलेली नसावीत. काही घरांमध्ये अगदी कमी जागा असते. इथे देवघर भिंतीवर अडकून उभ्यानेच पूजा केली तरी सुद्धा चालेल. देव आपल्या सर्व समस्या समजून घेतो. आपली पूजा मान्यही करून घेतो. फक्त स्वच्छ मनाने भक्तिभावाने देवाची पूजा करणे गरजेचं आहे. 16. देवघरातील समयी दिवा आग्नेय कोपऱ्यात ठेवावा. तसेच धूप अगरबत्ती ही वायव्य कोपऱ्यात ठेवावी, कारण आग्नेय कोपऱ्यात अग्निदेवतेचा वास असतो व वायव्य कोपऱ्यात वायुदेवतेचा वास असतो आणि त्यामुळे हे करणं अतिशय योग्य मानले जातं. 17. कोणी भेट म्हणून दिलेलं देव किंवा देवांचे फोटो, सापडलेले देव तसेच बुडीत घराण्यातील आलेले देव आपल्या देवघरात ठेवू नयेत, कारण आपण त्या देवांची जी काही सेवा किंवा पूजा करतो ती आपल्याला लागू पडत नाही आणि ती सर्व सेवा ज्यांचे देव आहे त्यांना लागू पडते. अशा प्रकारे देवघरात पाळावयाचे महत्त्वाचे नियम आपल्या देवघराच्या बाबतीत पाळावयाचे आहेत.
असे काही नियम पाळल्याने आपल्या देवघरात प्रसन्न वाटते आणि आपल्या घरात देखील शांतता राहते. आपल्या घरातील लोक नेहमी आनंदी राहतात. देवघरात तसेच आपल्या घरात नेहमी देवांचा आशीर्वादही राहतो. हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व हो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमचे मनापासून खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.